नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटण कलेजी सुकं. मटण आणि कलेजी एकत्र आज आपण बनवणार आहोत. मटणाचे काही पीसेस उरले होते, म्हणजे फक्त फ्लेश पीसेस. आता त्याचं काय करावं आणि थोडीशी कलेजीसुद्धा होती, म्हणून विचार केला एकत्रच बनवूया. चमचमीत आणि झणझणीत एकदम कमीत कमी वेळामध्ये झटपट बनवू शकता. घरात जर पाहुणे येत असतील तर त्यांना तुम्ही मेन कोर्स म्हणून बनवून देऊ शकता. अतिशय चविष्ट लागतो. तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 250 ग्राम मटणाचे पीसेस म्हणजे मटणाचे तुकडे घेतलेले आहेत. फक्त फ्लेश पीसेस आहेत, हाडाचे पीसेस वगैरे घेतलेले नाही आहेत. आणि 250 ग्राम आहेत. आणि त्याचसोबत आपण कलेजीसुद्धा घेतलेली आहे, साधारण 100 ग्राम. कलेजीचे सुद्धा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. मिरची आलं लसणाची पेस्ट करायची आहे, ज्याच्यामध्ये 3 हिरवी मिरची, 2 तुकडे आल्याचे आणि 15 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत, म्हणजे छोट्या लसणाच्या पाकळ्या. आता कुकरमध्ये 2 चमचे तूप गरम करा. त्याच्यामध्ये मटणाचे तुकडे, कलेजी नाही, फक्त मटणाचे तुकडे चांगलेच परतून घ्या, त्यांचा साधारण रंग बदलेपर्यंत. इतपत रंग बदलल्यानंतर म्हणजे 5 मिनिटं परतून घेतल्यानंतर 1 ग्लासभर पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मटणाचा काय मस्त स्टॉक सुटलेला आहे. पीसेससुद्धा शिजलेले आहेत, साईडला ठेवून देऊया. आता एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे या प्रकारे सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हलकंसं थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट तयार करायची आहे. आणि त्याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये कलेजी या प्रकारे परतून घेऊया, साधारण फक्त 2-3 मिनटासाठी. कलेजी पटकन शिजते, जास्ती वेळ लागत नाही. झाल्यानंतर साईडला करा आणि मधोमध आलं मिरची आणि लसणाची जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीसाठी घालायचे 1 छोटी वाटी दही. खूप जास्ती आंबट नाही, जास्ती घट्टही नाही आहे, मीडियम अशी पातळ थोडी घट्ट दही घालून या प्रकारे परतून घ्यायचे रंग बदलेपर्यंत. आता याच्यामध्ये तयार केलेली जी कांद्याची पेस्ट आहे ती सुद्धा घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालूया आपले मसाले, म्हणजे सिम्पली स्वादिष्टची हळद अर्धा चमचा, 2 चमचे भरून सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला आणि सिम्पली स्वादिष्ट गरम मसाला. गरम मसाला आपण याच्यामध्ये पाऊण चमचाभर घालणार आहोत आणि चांगल्यापैकी परतून घ्या. त्यानंतर फक्त आता याच्यामध्ये घालायचं आहे बॉईल केलेलं मटण आणि त्यातलं स्टॉक फेकू नका, याच्यामध्येच घालायचं आहे, त्याच्याने चव वाढणार आहे मंडळी. छानपैकी परतून घ्या, कारण सगळं याच्यामध्ये शिजलेलं आहे, काहीही कच्चं राहिलेलं नाही आहे. आता फक्त याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. तर चवीपुरतं मीठ घालून जर तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी घाला, किंवा सुकं असेल तर इतपत पुरेसं आहे. आता फक्त झाकण देऊन आपल्याला लो फ्लेमवर 5 मिनिटं शिजवायची आहे, किंवा वरती थोडी हलकीशी तेलाची तरी येईपर्यंत. हे बघा, परफेक्ट. खूप जास्ती तेलसुद्धा आपण घातलेलं नाही आहे, कारण तुपामध्ये आपण ऑलरेडी मटण परतून घेतलं होतं, म्हणून जास्तीचं एकदम तेलकट बनवायचं नाही आहे. तर इथे मटण कलेजी सुकं मंडळी तयार आहे. फक्त वरून भरपूरची बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाकरीसोबत सर्व करा. तुम्हाला हवं असेल तर मटण कलेजी सुकं तुम्ही मैद्याची जी तंदुरी रोटी असते त्यासोबत सर्व करू शकता. जबरदस्त लागते. सोबत कांदा आणि लिंबू, बस परफेक्ट मील. कमीत कमी वेळामध्ये घाई असल्यावर झटपट ही रेसिपी तर बनवलीच पाहिजे. तर मंडळी, काय विचार करताय, या संडेला बनवणार का? बनवत असाल तर कॉमेंट करून मला नक्कीच कळवा. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती सुद्धा कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.